यहाँ ये बहुत ही टेस्टी बैंगन का भरता बना है। ये देखो, ये हरे हरे कलर का बैंगन का भरता, लाल मिर्ची का और एक हरी मिर्ची का, ये दो प्रकार के बहुत सुंदर बैंगन का भरता बना है। नमस्कार, राधा किचन मध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार, राधा किचन में आपका स्वागत है। मैं आज हिंदी और मराठी दोनों में बताऊंगी, जो भी रेसिपी बनाऊंगी वो दोनों भाषा में बताऊंगी, क्योंकि बहुत लोगों का कमेंट्स आया है कि आप हिंदी ट्रांसलेट, तो मैं दोनों मिक्स मिक्स बताऊंगी। तो आज मैं ये बैगन का भरता, हे वांग्याचं भरीत करणार आहे मी, आणि दोन प्रकारचं करणार आहे, म्हणजे वेगवेगळे, एक फोडणी देऊन आणि एक म्हणजे हे भाजून याचा मसाला, कच्चा मसाला टाकून, तर हे दोन प्रकारचे मी भरीत करणार आहे। तो पहा आता तुम्ही मी कसं करणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे। ये मैं अभी ये बैगन का भरता है, तो मैं ये दो प्रकार से बनाने वाली हूँ। इसको आधे को मैं वैसा भूंज कर और कच्चा मसाला डालूंगी और आधे को तड़का देकर बनाऊंगी। तो अभी इसको भूंजना है अपने को, गैस में इसको भूंज लेंगे और भूंजने के बाद में फिर इसका अपन भरता बनाने वाले हैं। हे वांग्याचं भरीत खूप छान होते, हिरव्या वांग्याचं भरीत। हे पहा, हिरवे वांगे, हे भरताचे वांगे आणलेले आहे मी आणि त्याचे बनवणार आहे मी। ये हरे कलर के बैगन है, इसका मैं भरता बनाने वाली हूँ। ये देख लो, अभी इसको मैं भूंजने वाली हूँ। ये देखो, अभी इसको मैं भूंजूंगी। अब इसको तेल लगा लेना है अपने को। ये जो बैगन है, इसको तेल लगाऊंगी। तेल लगाने के बाद, थोड़ा तेल लगा लिए म्हणजे ये बैगन जलते नहीं और कच्चे भी नहीं रहते, इसलिए अपन इसको तेल लगा लेंगे। हर बैगन को थोड़ा थोड़ा तेल लगाएंगे अपन। ये देखो, इसको ऐसा मैं तेल लगाऊंगी और तेल लगाने के बाद थोड़ा इसको टोचा मारेंगे अपन ऐसा, तो अंदर से ये कच्चे नहीं रहेंगे। कुछ लोग इसमें ऐसे लहसुन की पकली भी डालते हैं अंदर से, तो वो भी अच्छे हो जाते हैं। तो ये देखो, इसको हमने तेल लगा लिया है और अभी इसको हम भूनने के लिए रखेंगे। ये देखो, ये ऐसा तेल लगा के हम हर बैगन को तेल लगा लेंगे और तेल लगाने के बाद में इसको हम अच्छे से भूंज लेंगे। ये गैस के ऊपर ही भूंज रही हूँ मैं। बहुत ये धारदार है ना ये चक्कू, इसलिए मैं इसके ऊपर रख कर ये कर रही हूँ। चाकूला खूप धार आहे, म्हणून मी हे खाली टेबलावर ठेवत आहे आणि मग हे असे याला छिद्र करून घेणार आहे। हे पहा, एक एक वांगे असे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। हे आपल्याला दोन प्रकारचे करायचे आहे वांगे, म्हणून मी आता हे जास्त वांगे घेतलेले आहे। हे पहा, अर्धे वरून तडका टाकून करायचा आहे आपल्याला आणि अर्धे वांगे फोडणी देऊन दोन प्रकारचे करणार आहे, हिरवे मसाल्याचे वांगे। पहा, खूप छान होते आणि आपण छान भाकरी सोबत आपण खाणार आहे। वांग्याचं भरीत, बैगन का भरता, ज्वारी की रोटी। हे पहा, छान भाजल्या जात आहे। आपल्याला असं पलटून घेणार आहे, हे असं वारंवार असं पलटून घ्यायचं, म्हणजे चारी बाजूने हे व्यवस्थित भाजल्या जाते।
ते हे आता आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे. पहा, पूर्ण देठापर्यंत देठाचा भाग पण आतमध्ये ठेवायचा, म्हणजे छान शिजून जाते. नाही तर मग ते कच्चं राहते. देठाचा भाग थोडा जरड असते, म्हणून तो एकदम भाजला जात नाही. म्हणून आपण काय करणार आहे, ते देठाचा भाग जास्त करून आपण जास्त भाजणार आहे, तर ते व्यवस्थित होऊन जाते. हे पाहता आपण, त्याच्यासाठी आपण हे साहित्य घेतलेलं आहे. हे पहा, याच्यात हिरव्या मिरच्याचा मी काय केलेलं आहे, हे ठेचा करून घेतलेला आहे. याच्यात आलं आणि थोडं जिरं टाकून आणि हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर पण टाकलेली आहे मी. सांबार हा हिरव्या मिरच्याचा ठेचा टाकणार आहे. मीठ आहे, जिरं, तिखट, एका एका याच्यात मी तिखट वापरणार आहे आणि एका भरीतमध्ये फक्त मी मिरचीचा ठेचा घेणार आहे. खूप टेस्टी होते. आणि थोडेसे हे मटार दाणे घेतलेले आहे मी, वाटाण्याचे दाणे घेतलेले आहे. हळद आणि हिंग सहसा मी जास्त, म्हणजे कोणत्याही भाजीत हिंगाचा वापर जास्त करत असते, तर हे हिंग घेतलेलं आहे. पहा, छान आपले वांगे भाजल्या जात आहे. खूप छान भाजल्या जात आहे. आपण पहा, खूप छान होत आहे हे वांगे. हे वांगे झाल्यावर आपण याचा मसाला तयार करू आपण. तर ये प्याज मैंने काट के रख लिया है। ये प्याज लिया है और ये लहसुन, अपनी हरी मिर्ची, इसमें थोड़ा अदरक लिया हूँ और थोड़ा जीरा और हरी धनिया की पत्ती डाली है थोड़ी। ये नमक है और ये इसको राई बोलते हैं, राई हिंदी में, राई मराठी में मोहरी बोलते हैं। और ये लाल मिर्ची है और हल्दी और ये हींग, ये और ये टमाटर लिया हूँ। टमाटर से बहुत टेस्टी बनती है ये भरता, इसलिए मैंने थोड़ा टमाटर लिया हूँ, काट के रख लिया हूँ मैंने। अब देखो, अपने को ये बैंगन का भरता बनाना है और बहुत टेस्टी बनता है बैंगन का भरता। ये महाराष्ट्रियन खाना है, ये महाराष्ट्र के लोग बहुत पसंद करते हैं इसको। खूप छान होते वांग्याचं भरीत. आपल्या महाराष्ट्रीयन जेवण आहे हे, आपण खूप आवडीनं खातो भाकरी सोबत. वांग्याचं भरीत पहा, खूप सुंदर होते. हे पहा, हे आपलं एक वांग असं झालेलं आहे. आपण आता हे काढून घेणार आहे. हे थोडं व्हायचं आहे आणि देठाकडून आपण जास्त भाजायचं. हे आतमध्ये चाकू टाकल्यावर आपल्याला समजते हे झालेलं. पहा, खूप छान आहे. हिरव्या वांग्याचं खूप टेस्टी भरीत होते, म्हणून मी हिरवे वांगे आणलेले आहे. आता हे वांगे होऊन राहिले, तोपर्यंत आपण याला सिलून पण घेणार आहे सोबतच. थोडं आपण काय करायचं, वाटीमध्ये थोडं पाणी घ्यायचं आणि पाण्याचा हात घ्यायचा, लवकर निघते. असं आपण पाण्याचा हात घ्यायचा
वाटीमध्ये. हे पहा छान निघत आहे. खूप छान होते वांग्याचं भरीत. आणि मी आज 2 प्रकारचं भरीत करणार आहे. पहा तुम्ही. कोणाला म्हणजे कोणाची आवड कशी असते, कोणाची आवड कशी असते, कोणाला तसेच आवडतात. आधी काय करायचे काही लोक, चुलीवरून भाजून घेतलं का तसेच तिखट मीठ टाकायचे वरून आणि करायचे. हे पहा छान झालेलं आहे. आता आपण हे काढून घेणार आहे. याचं देठ, हे देठ आपण काढून घेतलेलं आहे. हे पहा. पहा आपले आता एक 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 वांगे होत आहे. जसं पाण्याचा हात घ्यायचा आणि काढायचं, छान लवकर निघते. आणि आपण तेल लावून घेतलेलं आहे ना, तर त्याच्यामुळे हे लवकर निघतात वर आणि आतमध्ये कच्चे राहत नाही. तेलामुळे आतमध्ये वांगे कच्चे राहत नाही, छान शिजून जाते आणि जळत पण नाही जास्त. हे पहा, पहा किती छान झालेलं आहे. देठाचा भाग आपण जास्त भाजून घेणार आहे, कारण देठचा भाग खूप कडक असते, तो लवकर होत नाही. म्हणून आपण देठाकडून जास्त भाजायचं. छान होत आहे आपले वांगे. पाण्याचं मी जवळ घेणार आहे. याचं हे लवकर होते आपलं काढणं. आता हे पहा, हे जे अर्धे वांगे आहे हे मी आता असेच मॅश करून घेणार आहे. हे पहा. आता आपण दोन्ही काम एकत्र करणार आहे. फोडणीची पण तयारी करणार आहे आपण. हे पहा, हे कढई ठेवलेली आहे मी, तोपर्यंत हे वांगे बारीक करून घेणार आहे. खूप छान होते, पहा तुम्ही करून. हे पहा, हे आता आपण काय केलेलं आहे, अर्धे जे वांगे आहे ते 6 वांगे घेतलेले होते मी, छोटे छोटे, जास्त मोठे नाही आहे, भरताचेच आहे, पण मी मीडियम आकाराचे आणले होते. आता याच्यात आपण काय करणार आहे, टमाटे हे पण वरून टाकून घेणार आहे थोडेसे. हे पहा, टमाटे टाकून घेणार आहे आणि कोथिंबीर पण टाकून घेणार आहे थोडी. हे वरूनच टाकून घ्यायची. आणि तिखट, हे तिखट आहे ना, आपण थोडी तशीच वरून टाकायची आहे. आणि मीठ
कांदा हे असंच टाकून घ्यायचं. आणि मी नंतर सांगणार आहे. आता हे आपण याच्यात सर्व टाकून ठेवून घेतलेलं आहे. आता आपण हे अर्ध्या याचं हे करणार आहे, आता फोडणी देणार आहे. पहा, आता हे पण उरलेले आपण सोलून घेणार आहे. थंड झाले हे, आता आपण हे सोलून घेणार आहे. पहा, तेल आपण गरम करायची वाट पाहत आहे. तेल गरम झालं म्हणजे आपण फोडणी देणार आहे याला. खूप छान होते वांग्याचं भरीत, बैगन का भरता. देखो मैं बना रही हूँ बहुत टेस्टी बैगन का भरता. देखो अपन ने ये अब इसके पूरे छिलटे निकाल लिए हैं. मराठी हिंदी दोन्ही मध्ये सांगत आहे मी. खूप टेस्टी होते हे. पहा, तेल आपलं तापलेलं आहे. आता याच्यात आपण थोडी मोहरी टाकणार आहे. मोहरी झाली म्हणजे जिरं टाकणार आहे आपण याच्यात. आणि हिंग हिंग थोडं हिंग टाकणार. आणि विशेष म्हणजे मी मटारचे दाणे म्हणजे वाटाण्याचे दाणे टाकून मी हे करणार आहे. तर पहा, आता याच्यात फक्त मी हिरव्या मिरच्याचा ठेचाच टाकणार आहे. तर आधी कांदे टाकून घेणार आहे. कांदे झाल्यावर मग आपण ठेचा टाकणार आहे. खूप छान होते. बैगन का भरता बहुत टेस्टी होता है. इसमें कंपलसरी मैंने दोनों भरीत में टमाटर लिया हूँ. ये है, ये अपन छील के रखे हैं. इसको मैं थोड़ा मैश कर लूंगी. कुछ लोग पत्थर पे भी बारीक करते हैं इसको, सिलबट्टे पर या तो खलबत्ते में. कुछ लोगों को ये ऐसे भी चबाने में बहुत मजा आती है. इसलिए कुछ लोग क्या करते हैं, इसको पूरा बारीक नहीं करते, थोड़ा ऐसा रहने देते हैं. बहुत टेस्टी होने वाला है ये.
देखो कांदा थोड़ा मैं होने दूंगी। प्याज जो है ना, हिंदी मराठी दोनों मिक्स है ना, इसलिए वो हिंदी के भी शब्द इसमें आ जाते सारे। ये जो प्याज है ना, इसको मैं थोड़ा लालसर होने दूंगी। बाद में मैं इसमें ये जो हरी मिर्ची का जो ये बनाया है ठेचा, वो डालूंगी मैं। बहुत टेस्टी बनता है। आपला कांदा आता होत आलेला आहे पहा। आता मी याच्यात हिरव्या मिरच्याचा ठेचा टाकणार आहे। याच्यात आलं, लसूण आणि थोडं जिरं आणि कोथिंबीर टाकलेलं आहे मी। आणि याच्यात आता आपण टमाटे टाकून घेऊ। हळद टाकून घेणार आहे, मीठ, आता हे टाकून देणार आहे याच्यात। खूप छान होते पहा तुम्ही। हळद, मीठ, टमाटे आणि याच्यात आहे ना हे थोडेसे वाटाण्याचे दाणे हे पण टाकणार आहे। खूप टेस्टी होते। कोथिंबीर पण टाकून देणार आहे आता वर। पहा किती सुंदर होत आहे हे वांग्याचं भरीत, बैगन का भरता बहुत सुंदर हो रहा है। देखो बहुत सुंदर हुआ है ये बैगन का भरता। अब इसको मैं निकाल दूंगी। अब हम दूसरा जो आधा अपन ने निकाला है उसको तड़का देना है, तो वो करना है अभी। तो ये मैं निकाल लेती हूँ। यही कढ़ाई में उसको हम तड़का देंगे। हे वांग्याचं भरीत पहा किती सुंदर झालेलं आहे। आता याच्यात आपण दुसरं अजून बनवणार आहे तडका द्यायसाठी। याच कढईमध्ये आपण, कारण हे वांग्याचंच करत आहे आपण, म्हणून मी याच्यातच तडक्याचं करणार आहे तयार। तेल तापलं म्हणजे याच्यात आपण मोहरी टाकणार आहे। थोड़ी मोहरी, थोड़ी जीरा, ये जो मैंने कच्चे बैगन निकाले हैं उसको तड़का देना है, तो वो अभी मैं ये तड़का देने वाली हूँ इसमें। अब इसमें थोड़ी हल्दी,
थोड़ी लाल मिर्ची, इसमें अपन ने हरी मिर्ची नहीं डाली है, लाल मिर्ची, नमक स्वादानुसार। ये इसका प्रमाण देख के अपन नमक डालेंगे। और इसमें कोथिंबीर अपने डाल के रखी है, सांभर जो है ना, धनिया की पत्ती ये अपने डाल के रखी है। अब मैं क्या करूँगी, अब ये जो तड़का है ये हम इसमें डाल देंगे। ये जो तड़का तैयार किया है अब हम ये बैगन में डाल देंगे। बहुत लोग ये कच्चा बैंगन का भरता बनाते हैं। ये देखो अपना 2 प्रकार का ये बैंगन का भरता बन गया है। एक तड़का देके सिर्फ हरी मिर्ची का, और एक लाल मिर्ची का, कच्चा लाल मिर्ची का। मुझे इसको हमने गैस पे नहीं चढ़ाया है, हमने अलग से बनाया है। ये देखो ये 2 प्रकार का बैंगन का भरता। अब इसको मैं जवारी की रोटी के साथ में सजा कर दिखाऊंगी। 1 मिनट। रोटी का पकड़, ये देखो मैंने ये जवारी की रोटी बनाई हूँ। अब इसमें अब ये दोनों प्रकार का बैंगन का भरता देखो रेडी है। बहुत सुंदर बना है ये बैंगन का भरता। देखो बहुत टेस्टी बना है बैंगन का भरता। देखो बहुत सुंदर है, देखो बहुत सुंदर बैंगन का भरता और जवारी की रोटी।